भोसरी विधानसभेच्या जागेवरून मवियात नाराजी नाट्य. अजित कभाणे भोसरी विधानसभेसाठी इच्छुक, तर शिवसेना युबीटीच्या सुलभा उबाळेंचीही भोसरी विधानसभा लढण्यासाठी इच्छा. पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला महाडमधून अटक. शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकर अटकेत. महाकाय होर्डिंगचा आकार लहान करण्याच्या पश्चिम रेल्वेच्या जाहिरात कंपन्यांना सूचना, तर 40x40 पेक्षा मोठ्या आकाराचे होर्डिंग काढण्याच्याही दिल्या सूचना. तुळजाभवानी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करणाऱ्यांची आता नोंद ठेवली जाणार, तर यापुढे देवीचे दागिने खजिना उघडताना पोलिसांची उपस्थिती बंधनकार. पीक विमा काढण्यासाठी शासनाकडून 31 जुलैपर्यंत मुदतवाढ, मात्र वेळापत्रक चुकीचं असल्याचा शेतकरी संघटनेचा आरोप. महाविद्यालयातील कॅन्टीनचा मेन्यू बदलणार. समोसे, कचोरी, नूडल्स सारख्या खाद्यपदार्थांवर कॅन्टीनमध्ये येणार बंदी. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचना. राज्यातील कांद्याच्या प्रश्नावर आज सरकारची बैठक. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये होणार चर्चा. बच्चू कडूंच्या पुढाकारानं बैठकीचं आयोजन. राज्यात अतिरिक्त दुधाचा प्रश्न गंभीर. अतिरिक्त 20 लाख लिटर दुधाचं संकलन अमूलसह इतर संघांनी करावं. विखे पाटलांचं आवाहन. प्रक्रिया केंद्रांनी मदत केल्यास शेतकऱ्यांना 35 रुपये भाव देणं शक्य. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं थेट लंडनहून साताऱ्यात दाखल, तर उद्या साताऱ्यामध्ये मोठ्या जल्लोषात वाघनखांची मिरवणूक निघणार. पूजा खेडकरला पुणे पोलिसांचा समन्स. आज पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांविरोधात केलेल्या तक्रारी प्रकरणी नोंदवणार जबाब. पहाटेपासूनच मुंबई जोरदार पावसाची हजेरी. सलग 4 ते 5 तासांच्या पावसानं सखल भागात साचलं पाणी, तर रेल्वे वाहतूक धीम्या गतीनं सुरू. मुंबईतील मध्य रेल्वेचं नवं वेळापत्रक ऑगस्टपासून लागू होणार. नवीन वेळापत्रकामध्ये कोणत्याही नव्या लोकलचा समावेश नाही. हाथरस घटनेनंतर पहिली प्रतिक्रिया देताना भोलेबाबांना गाठला असंवेदनशीलतेचा कळस. जन्म घेतलेल्या प्रत्येकाला एक दिवस जायचंच, भोलेबाबाचं विधान. आसाममध्ये मुस्लिमांची लोकसंख्या 40% पोहोचल्याचा आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मांचा दावा, तर झारखंडला मिनी पाकिस्तान बनू देणार नसल्याचाही केला दावा. सबका साथ सबका विकास गरजेचं नाही, जे मत देतील त्यांनाच आम्ही मदत करणार. प्रदेश भाजपच्या बैठकीत सुवेंदू अधिकारींचं वादग्रस्त विधान. उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर. पिंपरी चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीचं आयोजन. छत्रपती संभाजीनगरमध्ये बिबट्याची दहशत. बिबट्याच्या दहशतीमुळे शाळेला एक दिवस सुट्टी. वन कर्मचाऱ्यांकडून बिबट्याचा शोध सुरू. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील नीती आयोगात राष्ट्रवादी आणि काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला स्थान नाही. नीती आयोगात स्थान न मिळाल्यानं शिवसेना राष्ट्रवादीत नाराजीची चर्चा. आदित्य ठाकरेंची बेस्टच्या जनरल मॅनेजर सोबत बैठक. बेस्टच्या प्रश्नांवर आणि बस पुरवठा करण्यात येणाऱ्या अडचणींबाबत होणार चर्चा. मेट्रो 3च्या लोकार्पणावरून गोंधळ. विनोद तावडेंकडून ट्विट करत 24 जुलैचा मुहूर्त, पण मेट्रो सुरू होण्यास 1 ते 1.5 महिना लागणार असल्याची माहिती. मुंबई गोवा महामार्गावर आज आणि उद्या 4 तासांचा ब्लॉक. कोल्हाडजवळील पुई इथं नवीन पुलाचं गर्डर टाकण्यासाठी ब्लॉक. हिंगोलीमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत 27,421 लाभार्थ्यांकडून अर्ज दाखल, तर अर्ज भरण्यासाठी पैसे घेणाऱ्यांवर होणार कारवाई. अमेरिकेनंतर जपानमध्ये विद्यार्थ्यांना दिले जाणार मराठीचे धडे. बालभारती जपानच्या 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तकं पुरवणार. आज आणि उद्या भाजपच्या कोर कमिटीची सलग बैठक. सलग 2 दिवस भाजपची मॅरेथॉन बैठक, तर आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपची बैठक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.